साताऱ्याहून तुळजापूरकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय ठरते. या बसमध्ये प्रवास करत असलेल्या गोंदवले बुद्रुक येथील एका उच्च शिक्षित युवतीला एका युवकाकडून छेडछाडीचा आणि उर्मट वर्तनाचा सामना करावा लागला. बसमधील गर्दीचा गैरफायदा घेत संबंधित युवकानं वारंवार तिच्या जवळ येणं, अर्वाच्या हालचाली करणं अशा प्रकारे तिला मानसिक त्रास दिला. सुरुवातीला युवतीनं संयम राखत हा प्रकार दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्रास असह्य झाल्यानंतर तिनं आपल्या वडिलांना फोन करून घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. वडिलांनीही क्षणाचाही विलंब न करता प्रकार मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत धैर्यशील पाटील यांनी तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान बसचा प्रवास सुरूच होता आणि बस गोंदवले बुद्रुककडे येत होती. बस गोंदवले बुद्रुक इथं पोहोचताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी बस थांबवली. धैर्यशील पाटील आणि युवतीचे वडील थेट बसमध्ये चढले. त्यांनी संबंधित युवकाला जाब विचारला. मात्र युवकाने पुन्हा उर्मटपणाचं वर्तन केल्यानं वातावरण तणावपूर्ण झालं. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, महिलेला न्याय मिळावा यासाठी अखेर संबंधित युवकाला सर्वांसमोर त्या युवतीची माफी मागण्यास भाग पाडण्यात आलं. युवकाकडून माझी चूक झाली अशी जाहीर दिलगिरी व्यक्त करण्यात आली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमाव पांगवला आणि पुढील अनर्थ टळला. ही घटना केवळ एका युवतीची नाही, सार्वजनिक वाहतुकीत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न किती गंभीर आहे याचं जिवंत उदाहरण ठरले. महिलांची गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल आणि अशा प्रकारचं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही असा ठाम इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला.